MG पाटील स्पोर्ट्सच्या विरोधात आहे तो म्हणजेच ओमसाही अद्विता स्पोर्ट्स दोन बलाढ्य संघ या अंतिम लढतीसाठी आजच्या दिवसातील अंतिम लढतीसाठी सज्ज झालेत। ही मॅच महत्त्वाची मॅच आहे। सुपर 8 ची फेरी कुलूप उघडण्यासाठी इथे मात्र संघर्ष करण्याची ही मॅच पाहायला भेटणार आहे। चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे। सागर मेतके चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे नाहीतर आतमध्ये दाखल झाली आहे तानाजी चौगुले आणि त्याचबरोबर संग्राम घाडगे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। टोनी यांचं देखील आगमन झालंय। मॅन फ्रॉम कोतुली त्यांचं देखील सहर्ष स्वागत। पंचांकडून या सामन्याला सुरुवात होण्याची खूण देखील आपण पाहतोय। सामन्याला सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। तानाजी चौगुले आणि संग्राम घाडगे रोखण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजा। पहिला चेंडू इथे मात्र चांगला खेळला गेलाय। सुरेख फटका समोरच्या दिशेने या फटक्याला खेळला गेलाय। सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटला। एकेरी धावेसाठी हा फटका खेळला गेला आणि वैयक्तिक धावसंख्या आणि त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येचे इथे मात्र श्री गणेश केला जातोय। चांगला फटका पहिल्या चेंडूवरती तानाजी चौगुलेच्या बॅट मधून पाहायला भेटला। चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा फक्त दिशा दिली गेली चेंडूला। एकेरी धावेसाठी हा फटका खेळला गेला। एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे। 2 धावा फटकावरती लागल्या जात आहेत। चांगला फटका इथे मात्र पाहायला गेलेला आहे। इथे मात्र मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने फटका खेळला गेला। दुसऱ्या चेंडूवरती पाहूया तिसरा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल। ओहो या चेंडूवरती सुरेख फटका आलाय। पाहूया धावा किती मिळतील। महत्वाची बाब धावा किती। एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे। फंबल झाले तर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय। तिसरी धाव देखील यशस्वीरित्या पार केली गेली आहे। 3 धावेचा पल्ला पार केला गेला। 3 धावा इथे मात्र कंप्लीट होताना दिसल्याचा चांगला फटका या दिशेच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटला। सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटला। कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून या फटक्याला सजवल्यानंतर 3 धावा देखील कंप्लीट झाल्या। धावसंख्या जाऊन पोहोचली 5च्या घरामध्ये। स्ट्राईक वरती आपण पाहतोय संग्राम घाडगेंना। डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवला गेलाय संग्रामच्या माध्यमातून। तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते। चांगला फटका आहे। कव्हरच्या दिशेने या फटक्याला सजवलं गेलंय। सुरेख फटका कव्हर ड्रायचा फटका इथे मात्र पाहायला भेटला एकेरी धावेसाठी। तोपर्यंत धावसंख्या या चेंडूवरती बॅकफुटवरती आले पंच केलाय परंतु एका हाताने झेल टिपलाय। झेल कोणी टिपलाय पहा। वायर स्पोर्ट्स संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू प्रतीक पाटील याच्या हातामध्ये विसावलाय हा चेंडू। अप्रतिम झेल टिपला गेलाय। तानाजी चौगुले यांची खेळी इथे मात्र सागर मेतकेने संपुष्टात आणली आहे। काय चेंडू टाकलाय सुरेख चेंडू आणि या चेंडूवरती क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच ताकदीचं झालाय। एका हाताने हा झेल इथे मात्र टिपला देखील गेला। सुरेख झेल इथे मात्र पाहायला भेटला। कव्हरच्या दिशेने हा मात्र फटका चांगला खेळला गेला होता परंतु याच फटक्याला रोखण्याची क्षमता होती प्रतीक पाटीलकडे आणि त्याचमुळे हा झेल सहजरित्या टिपला गेला।
फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सागर फल्ले इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल सागरच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती आपल्याला सागर पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला भेटेल संग्राम गाडगे. ओहो, सागर मेतके यांचा हा चेंडू अप्रतिम टाकला गेलाय. सुरेख चेंडू आहे. तोपर्यंत एकेरी धाव ही देखील कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 7 धावा या धावफलकावरती देखील लागल्या गेल्या आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 7 इथे मात्र 1-7 लढावं लागेल या मॅच मध्ये, कारण का ही महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर इथेच KPL चा प्रवास संपुष्टात येणार आहे. आणि या मॅच मध्ये जिंकला तर सुपर 8 मध्ये दिमाखात प्रवेश मिळवला जाईल. याआधी जर पाहायला गेलं तर प्रमोद चव्हाणच्या संघाने इथे मात्र सुपर 8 ची फेरी इथे मात्र दिमाखात पार केली. पहिले दोन्ही मॅच जिंकल्यानंतर सुपर 8 मध्ये दिमाखात प्रवेश त्यांचा देखील झालाय. आता कोणता संघ असेल, दुसरा कोणता संघ असेल जो सुपर 8 च्या फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ असेल. प्रत्येक दिवसामध्ये 2-2 संघ जे आहेत ते सुपर 8 च्या फेरीमध्ये दाखल होताना दिसतील. आजचा दिवस पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये पहिला संघ मिळालाय जो सुपर 8 च्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ आहे. प्रमोद चव्हाण यांचा हा संघ सुपर 8 ची फेरी गाठण्यामध्ये यशस्वी ठरला. मॅन फ्रॉम चंदगड ते बावडा अंतर कापून आले तर ज्योतिबा पाटील एक दर्जेदार खेळाडू. ओहो, इथे मात्र छोटा तीर वार गंभीर करताना दिसलाय फलंदाजावरती. पहिला चेंडू कुठेतरी आत्मविश्वास इथे मात्र गमावताना दिसले तर सागर फल्ले इथे मात्र कुठेतरी जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना दिसत आहेत. ओहो, काय चेंडू टाकलाय. रिप्ले मध्ये या फटक्याची खूबसूरता, या चेंडूची खूबसूरता आपल्याला पाहायला भेटते. या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आहे. सुरेख फटका इथे मात्र कव्हर डावीचा फटका खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेने या फटक्याला सजवलं गेलाय. तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. तर म्हणजेच ओहो, क्षेत्ररक्षण खराब झालंय. या चुका नक्कीच लवकरात लवकर सुधाराव्या लागतील. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. त्यानंतर तिसऱ्या धावेला देखील कन्वर्ट केलं गेलं. 3 धावा बघता बघता कंप्लीट देखील झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 10च्या घरामध्ये, म्हणजे दुहेरी अंकामध्ये प्रवेश झाला. 10 धावा धावफलकावरती लागल्या देखील गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत झाले. 3 धावा देखील खर्ची केल्या गेले तर ज्योतिबा पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या 10च्या घरामध्ये, म्हणजे दुहेरी अंकामध्ये प्रवेश. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचे भगवान यांचा जर्सी नंबर इथे मात्र या चेंडूवरती अल्टीपल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षण फंबल झाले. तोपर्यंत या परिस्थितीचा फायदा उठवला जातोय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय. तू मैं झालंय, परंतु इथे मात्र रोखलं जात आहेत. बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये पाहायला भेटते. धावसंख्या 11च्या घरामध्ये 1-11 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अकरा धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 11 धावा या धावफलकावरती. धावा लवकरात लवकर जास्तीत जास्त जोडाव्या लागतील या मॅच मध्ये, कारण का ही मॅच महत्वाची आहे. विकी पुजारी यांनी सांगून दिलंय की प्रथम बॅटिंग करताना आम्ही 60+ धावा बनवू. पाहूया तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन बॅटिंग देखील केली जाते. सुरेख फटका, अल्टीपल्टी फटका, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी. सुरेख फटका इथे मात्र सजवला गेला. पॉइंटच्या डोक्यावरून या फटक्याला सजवला गेला. सुरेख फटका, अल्टीपल्टी फटका आणि चेंडू गेला सरळ
सीमारेषा पार चौकार 4 धावेसाठी धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. MG पाटील स्पोर्ट्सच्या विरोधात ओमसाई अद्विता स्पोर्ट्स असे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळताना दिसतात. एकेरी धाव इथे मात्र दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्शन होताना दिसतंय. ओहो, फेकी डायरेक्ट असती तर लवकरात लवकर माघारी परतावं लागलं असता फलंदाज संग्राम घाडगे यांना, परंतु तसंच चित्र इथे मात्र पाहायला भेटलं नाहीये. फेकी सटीक पाहायला भेटले नाहीये. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट. इथे मात्र सागरचं कौतुक करावं लागेल, सागर फल्लेचं कौतुक करावं लागेल यासाठी, कारण का पहिल्या विकेटचं पतंग झाल्यानंतर इथे जबाबदारी त्यांच्यावरती अतिरिक्त होती आणि त्याचमुळे ही अतिरिक्त जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी संयमाचा खेळ हा साकारलाय. संयम दाखवावा लागेल. संयमाने चालणारी माणसं ही यशाच्या मुकामी पोहोचतात. या चेंडूवरती पुन्हा एकदा अल्टीपल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटली. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या ही 17 धावा फलकावरती. चेहऱ्यावरती थोडासा थकवा जाणवतोय, परंतु थकून चालणार नाहीये या मॅच मध्ये, कारण का ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये जर विचार केला तर एक वेगळंच प्लॅनिंग पाहायला भेटलंय. सागर फल्लेला इथे मात्र प्रमोट केलं गेलं वरच्या 3ऱ्या क्रमांकासाठी, म्हणजेच एक वेगळं प्लॅनिंग या मॅच मध्ये पाहायला भेटते. विकी पुजारी यासाठी ओळखले जातात. वारंवार एक वेगळाच खेळ त्यांच्या माध्यमातून साकारला जात असतो. असा हा विकी पुजारी एक यशस्वी कर्णधार देखील आहेत. विकी पुजारी गेल्या वर्षीचा सीझन देखील गाजवला, या वर्षीचा सीझन देखील गाजवण्यासाठी ते देखील सज्ज झालेत, परंतु त्यांच्या विरोधात सागर मेतके हे देखील एक चट्टान बनून समोर येताना दिसत. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्गवरती येताना दिसतोय. याच बावड्याचा भविष्य म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा प्रतीक पाटील गोलंदाजी मार्गवरती येताना दिसतोय. YR स्पोर्ट्स हा त्याचा व्यावसायिक संघ आणि या संघाकडून कित्येक वर्ष हा खेळाडू खेळत आलाय. कमी वयामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू. ओहो, बोटांची जादू फिरवली, बोटांच्या तालावरती नाचायला भाग पाडलं जात आहे. इथे मात्र फलंदाज संग्राम घाडगेला थोडस स्ट्रगल करताना दिसत आहेत. परिस्थितीशी 2 हात करताना दिसत आहेत, परंतु या परिस्थितीवरती लढावं देखील लागेल. पंचांनी हा चेंडू मृत घोषित केलाय. या चेंडूवरती फटका इथे मात्र कुठेतरी फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र कुठेतरी होताना दिसत होता, परंतु जर पाहायला गेला तर एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला 18 या धावसंख्येवरती. 3रं षटक प्रगतीपथावरती. MG पाटील स्पोर्ट्स बावड्याचा हा संघ, गगन बावड्याचा हा संघ. रिवर्सचा अस्त्र, पहिलेच इरादे दाखवले, त्यानंतर इथे मात्र आपल्या बोटांची जादू फिरवली प्रतीक पाटीलने. बाईकचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 19 धावा फलकावरती. इथे मात्र फटका फसलाय, माघारी जावं लागेल फलंदाजाला. कव्हरच्या दिशेने सुरेख झेल इथे मात्र टिपला जातोय, माघारी पदळतोय. इथे मात्र संग्राम घाडगे कुठेतरी स्ट्रगल करताना दिसत होता आणि याचमुळे इथे मात्र अतिरिक्त प्रेशरमुळे कुठेतरी प्रेशर कुकरची शिटी वाजली आणि माघारी देखील परतताना दिसत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत महेंद्र पाटील, एक लेफ्ट आर्म फलंदाज आहेत महेंद्र पाटील. गगन बावड्याचा हा सितारा, एक दर्जेदार खेळाडू देखील आहेत महेंद्र पाटील. यांना इथे मात्र 4थ्या क्रमांकासाठी बॅटिंगसाठी आणलं गेलंय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाते. अविनाशजी रायकर सरांचा ब्रँड आयकॉन खेळाडूची बॅट आपण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. अविनाशजी रायकर सर यांचा
हे आयकॉनचं प्रोडक्ट. ओहो, इथे मात्र मोठा फटका जरूर खेळायचा होता. घातक इराद्याची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे, परंतु सध्याच्या घडीला बोटांच्या तालावरती नाचवता येतं प्रतीक पाटील. याच बावड्याचा एक युवा सितारा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अपोजिट फलंदाजांना शरणागती पत्करायला भाग पडतोय. या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय, फटका हवेत आहे. शेल इथे मात्र सोडलाय. या महत्वाच्या मॅच मध्ये आपण अशा प्रकारे चुका करणं म्हणजेच कुठेतरी आपल्याला पराभवाला आमंत्रण देत आहे. या चुका लवकरात लवकर सुधारायला लागतील. प्रतीक पाटीलचं कौतुक करावं लागेल. हे षटक इथे मात्र फक्त 3 धावांचं खर्च केलंय. एक गडी देखील या खेळाडूने मिळवलाय. अप्रतिम गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होत होत्या प्रतीक पाटील साठी. खराब कामगिरी डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली आणि त्याच कामगिरीचा इथे मात्र फायदा उठवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत सागर फल्ले आणि त्याचबरोबर महेंद्र पाटील. या दोन्ही खेळाडूंना इथे मात्र एक साझेदारी बनवावी लागेल. 4थं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 4थं षटकासाठी ज्योतिबा पाटील यांना देखील पाचारण केलं गेलं. पहिलं षटक यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या ज्योतिबा पाटील यांनी. मॅन फ्रॉम चंदीगडचा हा सितारा आज दाखल झालाय या बावड्याच्या या स्वप्न नगरीमध्ये. स्वप्न साकारण्यासाठी आपल्या संघाला विजयश्री मिळवण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. 21 धावा धावफटकावरती लागले जात आहेत. 2 गड्यांच्या बोबल्यावरती 21 धावा. ओहो, काय चेंडू टाकलाय. सुरेख चेंडू, फुलर लेनचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका जरूर सजवायचा होता. इरादा तर घातक होता, परंतु या घातक इराद्यांना रोखलं गेलंय ज्योतिबा पाटीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. छोटा तीर वार गंभीर करताना जरूर दिसतोय आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून. 21 धावा 2 गड्यांच्या बोबल्यावरती 21 धावा. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 4थं षटक प्रगती पथावरती असताना 21 धावा म्हणजेच कुठेतरी रोखलं गेलंय पहिल्या 3 षटकामध्ये. या चेंडूवरती नक्कीच सफल झालेत. मोठा फटका जरूर खेळायचा होता. झेल अप्रतिम टिकला गेलाय. एक सोपा झेल पाहायला भेटलाय. अप्रतिम झेल, कमालीचा झेल पाहायला भेटलाय. सुरेख झेल इथे मात्र टिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपला गेला आणि या चेंडूवरती इथे मात्र माघारी परतलेत फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वतः शिलेदार या मॅच मध्ये लढण्यासाठी सज्ज झालाय. विकी पुजारी स्वतः कर्णधारांनी जबाबदारी घेतली आहे हे या रनांचा डोंगर उभा करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे रचला जाईल हा रनांचा डोंगर. सध्याच्या घडीला धावसंख्या जाऊन पोहोचली 21च्या घरामध्ये. 3 फलंदाज देखील माघारी परतले आहेत. या मॅच मध्ये एक साझेदारीची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे साझेदारी बनवली जाईल. विकी पुजारी आणि महेंद्र पाटीलच्या माध्यमातून. महेंद्र पाटीलला या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आहे. बावड्याचा सुपरस्टार आज गगन बावड्याचा सुपरस्टार आज बावडा नगरीमध्ये दाखल झालाय. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती फक्त फ्लिक केलाय. सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटलाय. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केला गेलाय. थोडंसं क्षेत्ररक्षक दूर होते आणि याच परिस्थितीचा फायदा उठवला गेला. चित्त्याची चपळाई दाखवली. 2 धावा या कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 23च्या घरामध्ये. 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 23 धावा या धावफलकावरती. 4थं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या 23च्या घरामध्ये. कोल्हापूर प्रीमियर लीगचा आजचा हा पहिला दिवस, पहिला महासंग्रामाचा दिवस
आणि याच महासंग्रामामध्ये दोन संघ इथे मात्र सज्ज झालेत विजयासाठी आणि सुपर 8 ची फेरी गाठण्यासाठी. या चेंडूवरती सुरेख फटका आलाय, ताकदवर फटका, परंतु इथे मात्र रोखला गेलाय. मित्रांनो जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. काय झेल टिपला गेलाय. प्रमोद चौगुले यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने काय झेल टिपलाय. प्रमोद चौगुले यांनी अप्रतिम झेल इथे मात्र छलांग लगावली आणि त्या छलांगामध्ये इथे मात्र विकी पुजारीची विकेट देखील मिळवली गेली. अप्रतिम चेंडू होता, प्राइज विकेट नक्कीच म्हणावी लागेल. या चेंडूवरती अप्रतिम झेल टिपलाय. खूपसूरत या झेलची अजूनच पाहायला भेटते रिप्ले मध्ये. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करवीरचा नवोदित युवा सितारा मैदानाच्या आतमध्ये नाव आहे या खेळाडूचं अजय चुवेकर. अष्टपैलू खेळाडू आहेत अजय चुवेकर. मॅन फ्रॉम इस्पुर्लीचा हा दर्जेदार खेळाडू, करवीर विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू. एमजी पाटील स्पोर्ट्स संघ कुठेतरी पिछाडीवरती आहे, परंतु ही पिछाडी भरून काढायचे रनांच्या रूपामध्ये आणि तीच पिछाडी भरून काढण्यासाठी सज्ज झालाय अजय चुवेकर. ओहो काय चेंडू टाकलाय, मॅजिक चेंडू. फलंदाज यष्टीरक्षक दोघेही चकमा खाताना दिसले आहेत. मॅजिक क्रिएट केले आहे शेन ऑनची. इथे मात्र नक्कीच आठवण झाली या चेंडूवरती. ज्या प्रकारे शेन ऑन फलंदाजांना चकमा द्यायची आहे त्याच प्रकारचा कुठेतरी एक मॅजिक चेंडू हा ज्योतिबा पाटील यांच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि याच मॅजिक चेंडूवरती कुठेतरी फसताना देखील दिसले आहेत अजय चुवेकर. परंतु थांबून चालणार नाहीये, कारण का धावसंख्या 14 षटक प्रगतीपथावरती असताना 4 गड्यांच्या मोबदल्यावरती फक्त 23 धावांवरती लावली गेली ही धावसंख्या. या धावसंख्येला आकार द्यावा लागेल. या चेंडूवरती चांगला फटका आलाय. या चेंडूवरती पंच दिशेने फटका सरवला गेलाय. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केला गेलाय. 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावसंख्या या चेंडूवरती पंचांचा इशारा नो चेंडूचा आलाय. नो प्लस 1 एकूण नो प्लस 2 एकूण 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाले. नो प्लस 2 एकूण 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये. खराब चेंडू आणि याच खराब चेंडूचा इथे मात्र खरपूस समाचार करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत अजय चुवेकर. फ्रीचा चेंडू असेल, पंचांच्या माध्यमातून वादळाचा इशारा झालाय. सुदर्शन चक्र फिरलाय. पाहूया आता कशा प्रकारे अनामधी केली जाईल. फ्रीचा चेंडू, परंतु फ्रीचा चेंडू दमदार टाकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट देखील केली जाते. चांगला फटका पाहायला भेटलाय. मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 27 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. एमजे पाटील स्पोर्ट्सचा संघ कुठेतरी पिछाडीवरती आहे. ही पिछाडी त्यांना भरून काढावी लागेल. उर्वरित 4 षटकामध्ये 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. मी जयेश फुटफोडे इथे तुमची रजा घेतो. त्यानंतर समालोचना कक्षामध्ये बदल होतोय. आपण ऐकणार आहोत यानंतर सिंधुदुर्गचा बुलंद आवाज म्हणजेच अमोलजी जमदाड यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद जयेश पाटील सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2025च्या 3ऱ्या पर्वामधील आजच्या पहिल्या रजनीमधील अखेरच्या लढतीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 5वा सामना तुम्ही पाहताय. एमजी पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. ओम साई अद्विता
क्रिकेट टीमच्या विरुद्धामध्ये ऑफ साईडला बॉल यावरती केले आक्रमण. कव्हर्सला क्षेत्ररक्षक जरूर आहे, मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षण करून चेंडूची परती करेल गोलंदाजी एंडला 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. दुहेरी धावांची लहर मैदानामध्ये पाहतोय. प्रतीक पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालाय. फलकावरती धावा आलेत 29 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम हा संघ आपल्याला मिळालाय आणि त्यानंतरचा पुढचा संघ या सामन्यानंतर आपल्याला मिळणार आहे. आजच्या दिवशी 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होत आहेत, जे शेवटच्या दिवशी म्हणजे 2 फेब्रुवारीला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम की असेल ओमसाई अद्विता. यावेळेला कव्हर्सला खेळला क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये, तो थोडासा मागे आलाय. हवेमध्ये चेंडू आहे आणि हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर झालंय. प्रमोद चौगुलेचा या सामन्यामधला हा आहे 4था झेल. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आणि 5 विकेटमध्ये 4 जे झेल आहेत ते प्रमोद चव्हाणने घेतलेत, प्रमोद चौगुलेने घेतलेत. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील आजच्या या मॅच नंतर हा खेळाडू प्रसिद्धीच्या झोतामध्ये येईल. प्रतीक पाटील पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय, दुसऱ्या चेंडूमध्ये डॉट, तिसऱ्या चेंडूमध्ये विकेट मिळवली आहे. आतापर्यंत 1.3 षटक त्याने टाकले, 2 विकेट मिळवत 5 धावा खर्च केलेत. मयूर बिल्ले आला, यावेळेला बॅटला फिरवलंय, चेंडू नीट बॅटवरती आला नाहीये, तरी देखील आपण पाहतोय बॅकअप आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. प्रेक्षकांची आज गर्दी आहे. दिवस पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालाय. आमचे सगळे आयोजन कमिटीतील सदस्य आपल्याला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. खूप चांगली स्पर्धा आपण आयोजित केली आहे कोल्हापूर वासियांसाठी, कसबा बावडा वासियांसाठी, महाराष्ट्र वासियांसाठी, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला कोहिनूर हिरे देखील मिळणार आहेत. गोलंदाज प्रतीक तया यावेळेला बॅटवरती घेतलाय, घुमवले बॉलला, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, येईल हा षटकार. ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दुरी या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आहे. दोन्ही जे मैदानामध्ये बॅटर आहेत ते गगनबावडा क्रिकेट टीम साठी एका संघामधून सातत्याने खेळतात. बघा, फुलटॉस, कमजोर बॉल, वॉर्मअप पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती केले आक्रमण. डावखुऱ्या बॅटरने, डावखुऱ्या फलंदाजांचे फटके आकर्षित करणारे असतात. महेंद्र पाटील या खेळाडूने हा दमदार षटकार ठोकलाय. त्यानंतर पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे प्रचंड वेगामध्ये. चेंडू मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. दुहेरी धावांनी धावगती आता मात्र वाढते. पहिल्या 4 षटकात एकाएकी संत वाटणारी धावगती. या षटकामध्ये थोडा बहुत प्रतिकार केलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांच्या सांगतेकरीस आतापर्यंत 38 धावा. प्रथमतः बॅटिंग करताना MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. अच्छा, रजनीमधला हा शेवटचा सामना आहे. शेवटच्या लढतीमधील कोणता संघ विजय संपादन करेन ते आपल्याला पाहायचं आहे. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपयांची नगद राशी व आकर्षक चषक माननीय श्री कृष्णा मदन मिरजकर MM ग्रुप कोल्हापूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत. द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपयांची नगद राशी व आकर्षक चषक माननीय श्री संजय थोरवत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मुद्रंक संघ गणेश प्रिंटर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत. उपांत्य फेरीमधील दोन्ही पराभूत संघांसाठी प्रत्येकी 15,000 रुपये व आकर्षक चषक मान्य श्री इम्रान कादरी आकार कॉन्ट्रॅक्टर्स कोल्हापूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत.
इतर वैयक्तिक आकर्षक पारितोषिके, प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच द बेकरी शैलेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी देखील पारितोषिका आहेत. पार्थ फराकटे ऑफ साइडला खेळला, बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित झाली आहे 39. पार्थ फराकटे हा खेळाडू सनी डेज वाळवा क्रिकेट टीमच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतोय. हाईट कमी आहे, हाईट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. डावखुरा बॅटर समोर आहे, डावखुरे फलंदाज आकर्षित फटकेबाजी करतात, हे आपण आजपर्यंत पाहिलंय, जे प्रेक्षकांना मोहित करतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटला चुकवत चेंडू प्रथमतः फलंदाज त्यानंतर यष्टिरक्षकालाही बीट करतोय. एकच धाव, एकेरी धावांनी टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 40. 5.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. पार्थ फराकटे एक धाव आतापर्यंत त्याने खर्च केली आहे. व्यक्तिगत कोट्यातल्या पहिल्या संघाच्या 6व्या षटकामध्ये आपण त्याला पाहतोय. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. आपण रात्रीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले आहात. आपण क्रिकेटचे सुज्ञ जाणकार आहात. आपलं मनापासून स्वागत. रिव्ह्यू घेतलाय, वाईड बॉल साठी मागणी केली आहे. प्रेक्षकांमुळेच क्रिकेट स्पर्धेंना मजा येते. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षक आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील या सामन्याचा आनंद घेतात आमचे प्रेक्षक. तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. वाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने MG पाटील स्पोर्ट फेअर डिलिव्हरी. पंचांचा डिसिजन आला की ही फेअर डिलिव्हरी आहे. आमचे जे पंच आहेत ते असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच आहेत. प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते आपलं योगदान देतात. रिवर्सचा पवित्रा इथे दाखवलाय. क्रिकेटमध्ये जर सरळ बॅटने धावा येत नसतील तर बॅट आडवी केली जाते. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद, नाही लागली तर बर्बाद, अशा पद्धतीचा फटका खेळण्याचं धाडस स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरने दाखवलंय. मात्र खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय पार्थ फराकटेने. चेंडू मात्र आपण टिंब पाहिलाय. 1-1 0-0 आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. 2च धावा खर्च केलेत. याही वेळेला स्विंग अँड मिस. कौतुक करावं लागेल स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरची. आता मात्र खराब फलंदाजी आहे. स्ट्रायकिंग रेंजला फलंदाज सज्ज आहे मयूर. 3 चेंडू आतापर्यंत डॉट घेतलेत. बघा चेंडू पडल्यानंतर किती वळण घेतोय, वळसा घेतोय. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज पोहोचलाय चेंडूपर्यंत. कॉटन बॉल होण्याची शक्यता आहे. आणि यावेळेला पकडली एक कॅच. सलगचे 4 चेंडू डॉट अँड विकेट. 2च धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे पार्थ फराकटेने. पार्थ फराकटेची जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर नक्की करा या युवा गोलंदाजासाठी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झाली आहे. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. 40 धावा फलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची वरची कडा, चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. खूप चांगला झेल टिपलाय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि अचूक असा झेल टिपत 6वा गडी गारद केलाय. नवीन फलंदाज सूरज मैदानामध्ये आलाय. सूरज तिवले 8व्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. साथ देण्यासाठी महेंद्र पाटीलला. मॅन फ्रॉम कळंबा परिसरातला हा खेळाडू सूरज तिवले मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. करंट रन रेट आहे ते अवघ 6.67 आहे.
प्रोजेक्ट स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 53 ते 55च्या आसपास धावसंख्या जाईल असा अंदाज वर्तवला जातोय. गोलंदाज या आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू चाललाय मिड विकेटला. पहिली धाव प्रचंड वेगात आहे, दुसरीचा प्रयत्न होईल, क्षेत्ररक्षक फंबल, बॅकअप देखील आहे. खूप चांगला बॅकअप पाहायला मिळालाय, संभाव्य चौकार रोखलाय. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. सागरचा पहिलाच बॉल, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. सागर मेतके जो टीमचा संघ नायक आहे, त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील जो 6 चेंडूमध्ये 13 धावांचं त्याने आतापर्यंत योगदान दिलंय. समोर खेळलाय, व्ही-झोन मध्ये ड्राईव्ह केले, वितलवंत कार्पेटचा फटका. ओ हो हो, क्या बात है. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चूक आणि त्याची शिक्षा ही त्याच्या टीमला भोगावी लागेल. एकच धाव ज्या ठिकाणी मिळणार होती त्या ठिकाणी आलाय नशिबाचा चौकार. डावखुऱ्या बॅटर महेंद्र पाटील साठी नशिबाने साथ दिली आहे. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. यावेळेला नशिबाची साथ महेंद्र पाटीलला मिळाली आहे. टीमची धावसंख्या वाढते. 46 यावेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. क्षेत्ररक्षक आहे ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एकच धाव बनवली जाईल. एकेरी धावांनी धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 47. 8 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान महेंद्र पाटीलने आतापर्यंत दिलंय. सूरज तिवलेला अजून खातं ओपन करायचं बाकी आहे. सागर मेतके जो गोलंदाजी मार्क वरती आहे, 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या 47, 6 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या रजनीमधील हा शेवटचा अखेरचा सामना तुम्ही पाहताय. यावेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, बॅटला चुकवत गुडलेग स्पॉटवरनं चेंडू बाहेर निघालाय. डॉट टिंब चेंडू. 1 षटक 4 चेंडूंचा आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. सागर मेतकेने 14 धावा खर्च केलेत. 47 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली गोलंदाजी. शेवटच्या क्षणामध्ये ही गोलंदाजी अपेक्षित आहे संघाचा संघनायक. आणि ज्यावेळेला संघाचा संघनायक चांगलं प्रदर्शन करतो त्यावेळेला संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढतो. तेच काम इथे सागर करत असताना आपण पाहतोय. 48 धावांवरती गाडी अडकली आहे. 7व्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सागर मेतके गोलंदाजी मार्कवरती मार्केट यार्ड एंड कडून तो तयार. त्याच्या समोर डावखुरा विस्फोटक फलंदाज तयार. महेंद्र पाटील बॅटवरती घेतलाय बॉल, समोर खेळल्याच्या क्षेत्ररक्षकाने या अगोदर ती चूक केली. त्या चुकीची भरपाई आता मात्र केली आहे. यावेळेला आपल्याकडनं चूक होऊ नये याची काळजी घेतली आहे प्रतीक पाटीलने. एकेरी धावेने षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 48. खूप चांगला झेल टिपलाय. महेंद्र पाटीलला परतावं लागते. तंबूच्या आसऱ्याला 7वा धक्का. 7 षटक देखील संपली आहेत. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल. मागच्या मॅच मध्ये देखील प्रेक्षकांच्या माहितीसाठी MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमने अवघ्या 61 धावा बनवल्या होत्या आणि त्या 61 धावा डिफेंड केल्या होत्या DK लायन्स क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. वायर स्पोर्ट यांच्याकडून देखील या स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. 48 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार. पार्थ फराकटेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिल्या षटकामध्ये व्यक्तिगत त्याने केवळ 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे. त्याच गोलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये बोलवलंय मेडिकल कॉलेज एंड कडून. तो गोलंदाजी सुरुवात करेल. यावेळेला बॅकफुटवरती सरकत पंच केलाय. बॉल चाललाय, गॅप मध्ये केलाय हा टॅप. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत जी पोकळी होती ती चौकाराने भरून काढली आहे. 4 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये आलाय हा संजीवनी चौकार. स्वैग से किया है पार्थ का स्वागत.
मागच्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या 6 चेंडूमध्ये या षटकाची सुरुवातच चौकाराने झाली आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. प्रत्येक वेळेला क्रिकेट आपलं रंग बदलतो. चौकाराने स्वागत केले. टीमची धावसंख्या 52 झाली आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र वाढतोय. 5 चेंडूंचा खेळ आहे. अखेरच्या डावाच्या पहिल्या सत्रामधील 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा तरी अपेक्षित असतील. टीमच्या संघनायकाला, संघ मालकांना, त्यांच्या समर्थकांना. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफूट वरती जात चेंडूला खेळलाय. काऊ क्षेत्रामध्ये लॉंग ऑन आणि काऊ क्षेत्र या दरम्यान विकेट आली आहे. खूप चांगला झेल टिपलाय. धक्का क्रमांक 8. सूरज तिवले 5 धावांचं योगदान देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. 4 चेंडू 5 धावा त्याने बनवल्या. तुम्ही पाहताय आखूड टप्प्याचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि लॉंग ऑन काऊ क्षेत्राच्या दरम्यान हा खूप चांगला झेल टिपलाय प्रवीणचं हे कौतुक करावं लागेल. 8वा धक्का 52 धावा 7.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. एमजी पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळाला. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आजच्या पहिल्याच रजनीमध्ये त्यांचंही मनापासून स्वागत. नोकरी, धंदा, व्यवसाय सगळं काही सांभाळून शांततेच्या वातावरणामध्ये क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बावडावासीय, कोल्हापूरवासीय, यूट्यूबच्या माध्यमातून देखील आउट ऑफ स्टेशनचे आमचे सगळे प्रेक्षक आणि कोल्हापूर नगरीमधील सगळे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं सगळ्यांचं मी समालोचक अमोल जमदाडे, बावडा क्रिकेट क्लब आपल्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आजच्या रजनीमधला हा शेवटचा सामना तुम्ही पाहताय. या सामन्यातला विजेता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. या अगोदर वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. यावेळेला क्रॉस लाईनचा वापर केलाय. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय पार्थ फराकटेने. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्यावरती विकेट, तिसरा बॉल डॉट. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाकडे. कलात्मकता आहे, कौशल्य आहे, जादुई गोलंदाजी आहे. बॉल स्विंग करण्याची क्षमता आहे. बोटांची जादू देखील आपण पाहतोय. फिंगर्स रोल होत आहेत. यावेळेला हवेमध्ये काही समजलं नाहीये स्ट्रायकिंग यांच्या बॅटरला. चेंडू हवेत. यष्टेक्षकाच्या गोदीमध्ये 9वी विकेट, 52 धावा 7.4 षटकामध्ये. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आमचे जे कॅमेरामॅन आहेत फैज, ओमकार, कौस्तुभ, अगदस यांचंही कौतुक. जे आमचे ऑपरेटर आहेत सागर, त्यांचंही कौतुक. आमचे कॉम्प्युटर स्कोरर, डिजिटल स्कोरर आहेत प्रसाद, ते देखील खूप चांगलं काम करतायत. आणि आमच्यासोबत गुणलेखनाचं काम सकाळच्या सत्रापासून सलीम भैया करतायत. एकाच छताखाली सगळं काही ही ज्यांची टॅगलाईन आहे ते सलीम भैया आमच्या सोबत आहेत. कॉमेंट्री बॉक्स मधून मी समालोचक अमोल जमदाडे, सिंधुदुर्ग, जयेश पोटफोडे, रत्नागिरी आपलं मनापासून स्वागत करतोय. आणि आमचे तिन्ही ऑफिशियल्स जे रत्नागिरीवरून दाखल झालेत, विश्वनाथजी लिंगायत, अक्षयजी कोळंबेकर आणि रमीजी सोलकर, हे देखील खूप चांगलं काम करतायत सकाळच्या सत्रापासून. आणि आयोजन कमिटीचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगली स्पर्धा आपण आयोजित केलात. अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू देखील बाकी आहे. 52 धावा अवघ्या फलकावरती आहेत. अंतरिम चेंडू, चौकार, विकेट, डॉट, विकेट, डॉट. शेवट चेंडूमध्ये काय होईल ते आपल्याला पाहायचं. आतापर्यंत 3 विकेट मिळवलेत अवघ्या 6 धावांमध्ये. पार्थ फराकटेने, त्याचंही कौतुक करावं लागेल. उदय पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. जनार्दन पडवळ हा देखील खेळाडू मैदानामध्ये आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल डावाच्या पहिल्या सत्रामधील आणि ऑल आउट. धावबाद झालाय खेळाडू. ऑल आउट का मतलब है ऑल इन. यानंतर सगळे खेळाडू क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू, ज्यांनी प्रथमतः बॅटिंग केली आहे. लक्ष खूप छोटे आहे. 52 धावा फलकावरती आहेत.
53 धावांचं लक्ष्य आहे. पार्थ फराकटेचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं 6 धावा 3 विकेट्स. पार्थची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट नक्की करा या खेळाडूसाठी. आता मात्र कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये कोहिनूर हिरे सापडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, या पार्थ फराकटेसाठी वाळवाचा सुपरस्टार पार्थ फराकटेसाठी इथे मात्र गोळीबार स्पोर्ट्स संघाकडून 251 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम गोलंदाजी या युवा सिताराने केल्या. मॅन फ्रॉम वाळवा सनी डेज वाळवा संघाकडून खेळताना हा खेळाडू दर्जेदार कामगिरी करत आला आणि त्यानंतर आज दाखल झाला बावड्याच्या स्वप्न नगरीमध्ये. स्वप्न पाहिलं या बावड्यामध्ये आपल्या जादूईने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करण्याचं स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सध्याच्या घडीला सत्यात देखील उतरवलंय या पार्थ फराकटेने. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र एंड झालाय. 48 चेंडूमध्ये 53 धावा या दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायच्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये रोखल्या गेल्यात तर दुसऱ्या इनिंग मध्ये देखील रोखल्या जाऊ शकतात. या सकारात्मक दृष्टिकोनातूनच विचार करावा लागेल. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र दुसऱ्या इनिंगचा खेळ साकारला जाईल. ओमसाई अद्विता स्पोर्ट्स संघाला इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायचे आहेत. 48 चेंडूमध्ये 53 धावा 53 धावांचा पाठलाग यशस्वी केला जाईल की रोखल्या जाईल पाहायचंय. विकी पुजारी, चला आपला संघ जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे. विकी पुजारी यांनी कंपनी या मॅच मध्ये 53 धावा रोखण्यासाठी इथे मात्र गेम प्लॅनिंग करताना दिसत आहेत. पाहूया एक गेम प्लॅनिंग यशस्वी होईल का. त्यासाठी इथे मात्र त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होणं गरजेचं होतं. संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. KPL यासाठी ओळखलं जातं, शिस्तीसाठी ओळखलं जातं आणि सध्याच्या घडीला आपण स्क्रीनवरती ही शिस्त पाहतोय, क्रिकेटची शिस्त पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर सागर मेथके आणि प्रतीक पाटील 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय. रोखण्यासाठी विकी पुजारी आणि ब्रिगेड हे देखील सज्ज होताना दिसतील. धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील. कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू, कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आसू असणार आहे. पाहूया कोणाच्या चेहऱ्यावरती हसू आणि कोणाच्या चेहऱ्यावरती आसू असणार आहे. त्यासाठी हा रणसंग्राम रंगला जातोय. मी जयेश फटफोडे तमाम बावडाकरांचं कोल्हापूरकरांचं सहर्ष स्वागत करतो या KPLच्या महासंग्रामामध्ये. या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका पार पाडताना दिसतील विश्वनाथजी लिंगायत सर आणि त्याचबरोबर अक्षयजी कोळंबेकर सर. दोन्हीही उत्तम खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर आज याच KPLच्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील पार पडताना दिसत. त्याचबरोबर रमेशजी सोलकर सर हे देखील तिसऱ्या पंचाची भूमिका पार पाडताना दिसतील. परंतु सध्याच्या घडीला धावा रोखण्याची जबाबदारी आहे. 48 चेंडूमध्ये 53 धावा रोखण्यासाठी विकी पुजारी हे देखील गोलंदाजी मार्कवरती आलेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना ओमसाई अद्विता स्पोर्ट्सच्या विरोधात आहे. MG पाटील स्पोर्ट्स गगन बावडा या दोन मातबर संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. पहिला चेंडू टाकण्यासाठी विकी पुजारीची पावलं मैदानाच्या दिशेने. इथे मात्र सुरेख फटका पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडूवरती वार केलाय. वार सर सीमा पार झालाय, चौकार आलाय. पहिला चेंडू हुक केलाय. सुरेख फटका इथे मात्र सजवला गेलाय.
रिवर्सचा फटका, अल्टी पलटी फटका, इथे मात्र कुठेतरी फसताना दिसतोय हा फटका, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. या चेंडूवरती सरळ बॅटने देखील हा फटका सजवता आला असता, परंतु कुठेतरी मनामध्ये आधीच विचार करून ठेवला या फटक्याचा, म्हणूनच हा फटका सजवला गेला आणि त्याचमुळे इथे मात्र एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागतंय. विकी पुजारी आणि कंपनीला इथे मात्र धावा रोखाव्या लागतील. मित्रांनो, असं म्हटलं जातं प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, परंतु प्रयत्न केले नाहीत तर 100% पराभूत हा निश्चित असतो. म्हणून इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागणार आहे. पाहूया कशा प्रकारे हा खेळ सजवला जाईल, हा खेळ खेळला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत झाले. तिसरा चेंडू टाकण्यासाठी विकी पुजारी गोलंदाजी मार्कवरती. या चेंडूवरती एक फटका कुठेतरी फसलाय, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कुठेतरी या मॅच मध्ये थोडस संधी निर्माण झाली आहे. पाहूया तिसऱ्या अंपायर कडे हा निर्णय जाताना दिसतोय. तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडली जाईल. रमेशजी सोलकर सर यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची भूमिका. पाहूया काय डिसिजन येतोय. इथे मात्र जावं लागेल, परतावं लागेल प्रतीक पाटीलला. इथे मात्र एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, धाडसी प्रयत्न, आणि याच प्रयत्नामध्ये कुठेतरी अपयश देखील आलं, म्हणूनच माघारी परतावं लागतं. इथे मात्र प्रतीक पाटीलला 6 या धावसंख्येवरती पहिला गडी इथे मात्र गमावलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओम साई अद्विता स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का बसलाय 6 या धावसंख्येवरती. MG पाटील स्पोर्ट्स संघ इथे मात्र कमबॅक करण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. पहिला संघ जो आहे तो या स्पर्धेमध्ये ऑल आउट झालाय. MG पाटील स्पोर्ट्स गगन बावड्याचा हा संघ ऑल आउट झालाय या स्पर्धेमध्ये. परंतु पहिल्या इनिंग मध्ये काय घडलंय याचा विचार न करता दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडवायचं आहे याचं प्लॅनिंग हे सजवावं लागेल. अजून देखील 45 चेंडू 47 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय फक्त 53 धावांचं. सध्याच्या घडीला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 धावा, म्हणजेच अजून देखील 47 धावांची गरज असणार आहे हे मॅच जिंकण्यासाठी. 45 चेंडू 47 धावांची अजून देखील गरज आहे. पाहूया कशा प्रकारे उर्वरित 3 चेंडू टाकले जातील विकी पुजारीच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला ही मॅच ओमसाई अद्विताच्या विरोधात MG पाटील स्पोर्ट्स या दोन मातबर संघांमध्ये. ओहो, काय चेंडू टाकलाय, सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. कमालीचा चेंडू, दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता असलेला हा फिरकीचा जादूगार नाव आहे विकी पुजारी. टेनिस क्रिकेट पटलावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू पुन्हा एकदा अधिराज्य गाजवताना दिसतोय. काय चेंडू टाकलाय, कमालीचा चेंडू. फलंदाज विकी पुजारीच्या जाळ्यामध्ये फसला होता, परंतु कुठेतरी नशिबाची साथ देखील लाभली. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा या चेंडूवरती पंचांचा निर्णय आलाय. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय.
9+1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत आणि याचबरोबर पुढील चेंडू हा फ्रीचा असणार आहे. पंचांचं सुदर्शन चक्र फिरलंय म्हणजे पंचांच्या माध्यमातून इशारा झालाय वादळाचा इशारा. पाहूया वादळ इथे मात्र रोखलं जाईल की वादळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. फ्रीचा चेंडू इथे मात्र कमालीचा टाकला गेलाय. दर्जेदार चेंडू इथे मात्र फलंदाज आणि यष्टीरक्षक देखील बीट झाले आहे. बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये आली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला 9 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 9 धावा फलकावरती धावा रोखाव्या लागतील या मॅच मध्ये, कारण का बँक बॅलन्स अब फक्त 53 धावांचा आहे. कमी धावसंख्या आहे, रोखावी देखील लागेल. ओहो काय चेंडू टाकला, मॅजिक चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. वारंवार आपल्या गोलंदाजीची ताकद ही विकी पुजारी दाखवताना दिसतोय. म्हणूनच पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ओमशाही अद्विता संघाची. 9 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, 9 धावा फलकावरती लागल्या आहेत. 42 चेंडू अजून देखील 44 धावांची गरज ही MG पाटील स्पोर्ट्स गगनबावडा संघाला असणार आहे. बनवल्या जातील की रोखल्या जातील पाहायचंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये विकी पुजारीने फक्त 9 धावा घरची केलेत. एक महत्वाची विकेट देखील मिळवली गेली आहे. इथे जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांची अतुलनाट गर्दी पाहायला भेटते. या मॅच मध्ये प्रेक्षक अगदी टोकावरून ही मॅच पाहताना देखील दिसले. या चेंडूवरती एकेरी धावेसाठी हा फटका केला गेला. श्रीक फटका इथे मात्र पाहायला भेटला. एकेरी धावेसाठी हा फटका केला गेला. तोपर्यंत धावा या कंप्लीट केल्या गेल्या. एक एकेरी धावेने अंतर कमी झाले, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 10 धावा फटकावरती लागले जात आहेत. मिडऑफच्या दिशेने चांगला फटका एकेरी धावेसाठी. तोपर्यंत धावसंख्या 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. सिमॉन काळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय. चेंडू जाईल सर सीमा रेषा पार. चौकार या स्पर्धेतील 120वा चौकार इथे मात्र पाहायला भेटलाय. काय फटका इथे मात्र सजवला गेला. सिमॉन काळीच्या माध्यमातून हा चौकार पाहायला भेटलाय. 4 धावेसाठी फटका. रिव्हर्सचा फटका, अल्टीपल्टी फटका आणि याच अल्टीपल्टी फटक्यावरती 4 धावा देखील लिहिल्या गेल्या. काय फटका सजवलाय. आत्मविश्वासाने भरलेला हा फटका इथे मात्र दाखवून देतोय माझ्यावरती विश्वास आहे, माझ्या कृतीवरती विश्वास आहे. आणि याच मुळे इथे मात्र जर पाहायला गेलं तर धावसंख्या ही 14 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती पंचांचा इशारा नो चेंडूचा आलाय. 9+ इथे मात्र 2 धावा देखील मिळत आहेत. 9+2 एकूण 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत. 9+2 एकूण 3 धावा. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या घडीला धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 17 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. चला, पंचांच्या कोणत्याही निर्णयावरती आक्षेप घ्यायचा नाहीये. पंच कोणत्याही संघावरती अन्याय करून देणार नाहीयेत. प्लीज पंचाच्या माध्यमातून फ्रीजचा इशारा नक्कीच होताना दिसतोय. फ्रीज चेंडू असेल आणि फ्रीजचा चेंडू घेण्यासाठी सिमॉन काळे हे देखील सज्ज झाले आहेत. धावसंख्या 17च्या घरामध्ये म्हणजे 17चा खतरा हा उत्पन्न झालाय.
फ्रीचा चेंडूवरती वार जरूर केलाय, सुरेख फटका इथे मात्र सजवला जातोय. एकेरी धावेला तोपर्यंत दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. क्षेत्ररक्षण थोडस कुठेतरी फंबल होताना दिसतंय. तोपर्यंत धावसंख्या ही 2 ने पुढे सरसावली देखील जाते. कुठेतरी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक होताना दिसली आणि त्याचमुळे या चेंडूवरती 2 धावा या देखील कंप्लीट झाल्या. दुहेरी धाव आणि या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आहे 19च्या घरामध्ये. 19 धावा फलकावरती. तानाजी चौगुले यांचा हा चेंडू इथे मात्र पंचांचा अजून एक नोचा इशारा होताना दिसतोय. या मॅच मध्ये आपल्याला चुका कमी करायच्या आहे. धावांचा बॅलन्स इथे मात्र कमी आहे. पंचांकडे इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू केला गेला. नो चेंडू असणार आहे. नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून झाला आहे. म्हणजेच पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला भेटणार आहे. उघडा डोळे पहा नीट. आहे पुन्हा एकदा फ्री हिट. फ्रीच्या चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका सजवला जाईल. स्क्वेअर लेगच्या दिशेने या आधीच्या चेंडूवरती फटका केला. त्यानंतर एकेरी धाव ही कंप्लीट झाली. 9+1 एकूण 2 धावा संघामध्ये गिफ्टेड बाहेर झाल्या. धावसंख्या 21 या धावसंख्यावरती जाऊन देखील पोहोचली. कुठेतरी जर पाहायला गेला तर खराब कामगिरी होताना दिसते तानाजी चौगुले यांची. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. चेंडू सरळ सीमा रेषा पार. चौकार 4 धावेसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. आत्मविश्वासाने भरलेला हा सागर मेतके यांचा हा फटका 4 धावेसाठी. मिड ऑफच्या डोक्यावरून या फटक्याला सजवला गेला. रिवाचा फटका. अजून एक नोचा इशारा. अजून एक 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 9+2 एकूण 3 धावा या गिफ्टेड धावा बहाल केल्या जात आहेत. ज्याप्रमाणे रेल्वेचे डबे वाढत जातात त्याप्रमाणे हे षटक देखील लांबणीवरती जाताना दिसत आहे. तानाजी चौगुले यांचं कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला भेटते. तानाजी चौगुले यांची. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर हे षटक खूपच लांबणीवरती जाताना दिसतंय. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 19 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. या चेंडूवरती खराब गोलंदाजी पाहायला भेटते तानाजी चौगुले यांची. पाहूया उर्वरित चेंडू कशा प्रकारे टाकले जातील. आत्मविश्वास कुठेतरी गमावलाय. या चेंडूवरती चेंडू टर्न होताना दिसलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका केला गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट केली जाते. फ्रीचा चेंडू होता. कोणता दुसरा संघ असेल जो या मॅच मध्ये सुपर 8 ची फेरी गाठणारा दुसरा संघ असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकासाठी विकी पुजारी जबाबदारी घेताना दिसतोय. या चेंडूवरती विकी पुजारी वरती हल्ला केलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी फटका. चार धावेसाठी दिवत्र फटका सजवला गेला. डिपा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षण तर तैनात आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय चांगल्या प्रकारे झालंय. परंतु पंचांचा इशारा नोचा झालाय. नोचा इशारा इथे मात्र कुठेतरी जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा वारंवार खर्च करताना दिसले तर विकी पुजारी आणि कंपनी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय परंतु या चेंडूवरती फ्री देखील पाहायला भेटते. या चेंडूवरती रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला. रिव्हर्सच्या अस्त्रावरती फटका चांगला खेळला परंतु क्षेत्ररक्षण देखील दमदार झालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. या चेंडूवरती डिपा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने अप्रतिम
क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. एक एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 36 धावा फलकावरती. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळायचा होता परंतु कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क हा देखील होणं गरजेचं होतं. उर्वरित कामगिरी मयूर बिल्लेने इथे मात्र कंप्लीट केली. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर बिल्लेच्या माध्यमातून झाला. धावसंख्या इथे मात्र एका धावेने पुढे सरसावली. धावसंख्या 37च्या घरामध्ये. सिमॉन काळे चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत आणि त्यांना चांगली साथ सागर मेतकेच्या माध्यमातून देखील लाभताना दिसते. स्वतः कर्णधार यांनी जबाबदारी घेतली या मॅचची. चेंडूवरती फटका जर चांगला खेळला गेलाय. धावा किती मिळतील महत्वाची आहे. धावा आणि एकेरी धाव इथे मात्र तोपर्यंत कंप्लीट देखील झाले. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला होता. या चेंडूवरती डिप्पा फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका. तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38च्या घरामध्ये. 38 धावा या धावफलकावरती. या चेंडूवरती वार केलाय. सुरेख फटका इथे मात्र सजवला गेलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षण दमदार झालाय. बॅकअप चांगला पाहायला भेटलाय महेंद्र यांच्या माध्यमातून. तोपर्यंत धावा या दोन देखील कंप्लीट झालेत. 2 नवीन धावसंख्या ही पुढेच देखील सरसावली. 40 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 40 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. विकी पुजारी आणि कंपनी या मॅच मध्ये कुठेतरी एक्स्ट्रा धावा खर्च करताना दिसत आहेत. या चेंडूवरती पंचांचा इशारा. अजून एक नो चेंडूचा आलाय. पंचांची करडी नजर, अक्षरशः तीक्ष्ण नजर पाहायला भेटते पंचांची आणि त्याचमुळे पंच या चेंडूवरती देखील फ्रीचा चेंडू घोषित करतायत. विकी पुजारी आणि कंपनी कुठेतरी जर पाहायला गेलं तर शरणागती पत्करताना दिसत आहेत. अजून एक फ्रीचा चेंडू आणि त्याचमुळे धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली. 41 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 12 धावांची गरज असेल. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवला गेलाय. अजून एक नो चेंडूचा इशारा झालाय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र नो टाकले गेलेत. विकी पुजारीच्या माध्यमातून कुठेतरी या मॅच मध्ये आत्मविश्वास गमावलाय. कुठेतरी पराभूत हा मनातून झालाय आणि म्हणूनच इथे मात्र लढण्याची शक्ती इथे मात्र कुठेतरी कमी देखील झाली आहे. या फ्रीच्या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण होताना दिसलंय इथे मात्र ओमकारच्या माध्यमातून. तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहे. 2 या 2 नवीन संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आहे सध्याच्या घडीला 45च्या घरामध्ये. तीस चेंडू 8 धावांची विजयासाठी आवश्यकता. कोणता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल की गतवर्षी विकी पुजारी नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावलं त्या विकी पुजारीच्या क्रिकेट टीमला या स्पर्धेतनं माघार घ्यावी लागेल. याच्यामध्ये 8 धावांचं अंतर राहतंय. 30 चेंडू व 8 धावा हे विजयासाठीचं समीकरण. ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या समोर MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी झगडते झुंजते व या मातब्बर क्रिकेट 2 संघांची ग्रंथिका एका महत्त्वाच्या क्षणी जुळल्यानंतर विकी पुजारीची क्रिकेट टीम या मॅच मध्ये थोडीशी बॅकफूट वरती सरकते. आकुटप्प्याचा बॉल कानामधून कानाच्या दिशेने जात व किंबहुना एक वेगवान आकुटप्प्याचा बॉल किंचितशी अपेक्षेपेक्षा जास्त उंची घेत ही यष्टिरक्षकाच्या दिशेने माघारी परतते. यावेळेला ऑल पिच बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवलंय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रम करतो. बॅकअप देखील आहे महेंद्रच्या माध्यमातून व जोपर्यंत महेंद्र कर्वी चेंडूची फेकी ही गोलंदाच्या दिशेने जाते. 2 धावांचा बहुमूल्य कालावधी व या दुहेरी धावांनी सांघिक धावफलक वधारतोय तो 47 धावांवर.
47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 चेंडू 6 धावांची आवश्यकता. और पिच बॉल ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका आपण पाहतोय. व्ही झोन मध्ये समोरच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळलाय व चेंडू मात्र एकेरी धावांसाठी तो फटकावला जातोय. गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज अजय तयार. आतापर्यंत 3 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले जात आहेत व 3 धावा खर्ची घालत 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला सजवला गेलाय. स्लिप पॉइंटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक सजवलाय. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे धावबादसाठी. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे धावबादसाठी आणि काही क्षणातच हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय OUT, आउट. खूप चांगली फेकी आणि पॉपिंग क्रीज पासून घरट्यापासून दूर राहिलाय. खूप चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकाने दाखवलाय. 5 धावांची अजून आवश्यकता आहे. 27 चेंडू. सिमॉन काळे हा मैदानाच्या बाहेर गेलाय. सागर मेतके टीमचा संघनायक, 25 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय 16 चेंडू मध्ये. यावेळेला खूप मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. समीकरण अगदी सोपं आहे, मात्र या सोप्या समीकरणाकडे जात असताना 2 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत. थोडी बहुत फाईट दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमच्या वतीने. मात्र बराचसा विलंब झालाय. फिलहाल इस मैच की तरफ देखा जाए तो गेंद के ऊपर बल्ला भारी नजर आता हुआ. विकेट एक आली आहे धावबादच्या स्वरूपामध्ये. दुसरी कॅच मध्ये कॅच पकडली आहे. करंट रन रेट आहे ते 12.52. रिक्वायर्ड रन रेट खूप कमी आहे. सागर तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. ज्योतिबा पाटील न्यू बाटार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. चांगला चेंडू आहे त्या या चांगल्या चेंडूवरती फटका इथे मात्र एकेरी धावेचा खेळला गेलाय. दुसऱ्या धावेमध्ये इथे मात्र कन्व्हर्शन झालंय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कुठेतरी अजय चुवेकरच्या माध्यमातून संघर्ष हा होताना दिसला, परंतु खूप वेळ इथे मात्र निघून गेलाय. कारण का 24 चेंडू मध्ये मात्र 3 धावांची गरज आहे. 24 चेंडू 3 धावा म्हणजेच विजय जवळजवळ निश्चित आहे. परंतु या विजयावरती मोहर ही विजयाची उमटवायची आहे. त्यासाठी सज्ज होताना दिसतील मोहन पाटील. अजून एक करवीर विभागातील हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची करवीर मध्ये ख्याती आहे असा एक धडाकेबाज फलंदाज मोहन पाटील हे देखील सज्ज झालेत विजयी रन मिळवण्यासाठी. 53 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा होता ओमसाई अद्विता स्पोर्ट्स संघाला. या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारीने गोलंदाजी केली ओमसाई अद्विता स्पोर्ट्सने आणि त्यानंतर फलंदाजांनी उर्वरित काम केला. परंतु कुठेतरी MG पाटील स्पोर्ट्स संघाची गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला भेटली. या चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका जरूर खेळला गेलाय. फटका इथे मात्र कुठेतरी फसताना देखील दिसतोय आणि याच बरोबर माघारी परतावं लागेल. मोहन पाटीलला बॅक टू द पॅव्हेलियन पाठवलं जात आहे. अजय चुवेकरच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल देखील टिपला गेला.
पन्नास धावा फलकावरती 4 गड्यांच्या बोबल्यावरती 50 धावा. 3 धावांची अजून देखील गरज आहे. संघर्ष होताना दिसतोय या चेंडूवरती. एकेरी धाव नक्कीच मिळवली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचते. वन बाउंसचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 51च्या घरामध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा होता. स्पर्धेसाठी सुवर्ण महोत्सवी शाहू तरुण मंडळ यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात KPL साठी. त्यांचेही धन्यवाद. या चेंडूवरती इथे मात्र विजयी फटका 4 धावेसाठी आलाय. सुरेख फटका इथे मात्र ज्योतिबा पाटीलच्या बॅट मधून वार. चेंडू मात्र सीमारेषा पार आणि त्याचबरोबर सुपर 8 ची फेरी इथे मात्र गाठली आहे ओम साई अद्विता स्पोर्ट्सने. याचबरोबर MG पाटील स्पोर्ट्स गगन बावडा यांचं आव्हान इथे या स्पर्धेच्या माध्यमातून समाप्त झालंय. परंतु चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून या संघाचा देखील राहिला. कुठेतरी चुका झाल्या या महत्त्वाच्या मॅच मध्ये आणि त्याचमुळे पराभवाला सामोरं जावं लागलंय MG पाटील स्पोर्ट्स गगन बावडा संघाला. परंतु पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील शुभेच्छा असतील. उद्याचा दिवस हा देखील महत्त्वाचा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये जर पाहायला गेला तर आपल्याला 4 संघ पाहायला भेटतील. स्वराज स्पोर्ट्स युवराज स्पोर्ट्स यांच्यामध्ये पहिली मॅच होईल. त्यानंतर अदिती वीरू पाटील स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात असेल MJ फर्निचर स्पोर्ट्स. या 4 संघांमध्ये उद्याचं घमासान युद्ध पाहायला भेटणार आहे. या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय. या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजेच पार्थ फराक्टे ठरतात या मॅचचे मेन ऑफ द मॅच. 2 षटकामध्ये 6 धावा